मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्टेशन दरम्यान धीम्या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। या दरम्यान कोपर आणि ठाकुर्ली स्थानकामध्ये लोकल थांबणार नाही। मुंबई विद्यापीठामधील नापास झालेल्या 42% विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनानंतर दिलासा। पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह। अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का? मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे। अधिकाऱ्यांच्या बेफिक्री आणि आळशीपणामुळे पालिकेच्या विरोधात अनेक याचिका। सामान्य नागरिकांनी हे मुकाटपणे का सहन करावं? न्यायालयाचा संतप्त सवाल। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ग्रोथ हब उभारले जाणार। त्या अंतर्गत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा उभारल्या जाणार। महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडून अभ्यासानंतर अहवाल दिला जाणार। मुंबईतील मोतीलाल नगरचा पुनर्विकास अदानी समूहाकडूनच होणार। रहिवाशांची पुनरावलोकन याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। 717 कारागृह कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा। ऑर्थर रोड कारागृहाची रखडलेली भरती होणार। तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याचं समोर। मंत्रालयामध्ये 1 ऑगस्टपासून डिजिटल प्रवेश अनिवार्य। ऑफलाईन प्रवेश बंद केल्याची सूत्रांची माहिती। म्हाडाची 15 कोटी कागदपत्रे एका क्लिकवर पाहता येणार। म्हाडाचे उपाध्यक्ष संजू जयस्वाल यांची माहिती। कार्यालयीन कागदपत्र बघण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। नवी मुंबईमध्ये रिक्षा चोरी करून फरार आरोपीला जालन्यामधून अटक। नवी मुंबईमध्ये अनेक दिवसांपासून रिक्षा चोरीचे प्रकार। बेलापूर, खारघर, कळंबोली, पनवेल भागातून रिक्षा चोरून जालन्यामध्ये विकल्याचा प्रकार।